नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारा आयोजित प्री पीएचडी कोर्स वर्क 2024 यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी सेमिनार सादरीकरण करणे आवश्यक आहे. तर ते सेमिनार सादरीकरण या ठिकाणी मी करत आहे. भाऊराव महादेव देवकते, रोल नंबर 80, रोल नंबर 11, विषय इतिहास या अंतर्गत भाई उद्धवराव पाटील एक चिकित्सक अभ्यास यासाठी संशोधक मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर दिलीप शाहूराज बिराजदार, BSS आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज माकणी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली मी PhD या ठिकाणी करत आहे. प्रस्तावना. मराठवाड्यातील जुलमी निजामी राजवटीतील जीवन हे आजच्या परिस्थिती इतके सहज शक्य आहे तेवढे सहज शक्य नव्हते. त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी सतत संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी एक मोठी चळवळ उभी करावी लागली होती आणि यासाठी इसवी सन 1200 ते 1947 पर्यंत जास्तीत जास्त कालखंड या ठिकाणी मराठवाड्यावर इस्लामी सत्ता असल्याचा आपल्याला अभ्यासांती माहिती प्राप्त होते. परंतु वरील काळापेक्षा या ठिकाणी 19व्या आणि 20व्या शतकात हैदराबाद मधील सर्वच जनतेवर निजामाचे नियंत्रण होते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर त्याच्या रजाकार या सैन्याचा या ठिकाणी जबर पगडा होता. ते अत्यंत कट्टर, क्रूर आणि अत्याचारी सैन्य त्यांनी या ठिकाणी बाळगले होते. त्या विरोधात मराठवाड्यातीलच नव्हे तर हैदराबाद संस्थानात असलेली संपूर्ण जनता या ठिकाणी त्या विरोधी उभे असलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपला विषय हा फक्त उस्मानाबाद जिल्ह्याशी या ठिकाणी मर्यादित असल्यामुळे आपणाला त्याचा संदर्भासाठी फक्त या ठिकाणी उपयोग करता येईल. त्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे संघर्ष केंद्रे या ठिकाणी खुली झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. मराठवाड्यात या ठिकाणी 8 जिल्हे आहेत आणि त्या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळी नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्रमुख नाव म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, दिगंबरराव बिंदू आणि या अशा मोठ्या नेत्यांचा या ठिकाणी हात असले आपल्याला पाहायला मिळतं. परंतु स्थानिक पातळीवरती या ठिकाणी बरेच छोटे खानी त्यानंतर मराठवाड्याच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या जडणघडणीत या ठिकाणी ज्यांनी हातभार लावला अशा नेत्यांचा या ठिकाणी आपल्याला सहभाग देखील असल्यास पाहायला मिळतो. त्यापैकीच एक हे भाई उद्धवराव पाटील हे या चळवळीत सहभागी विद्यार्थी दशेतूनच या ठिकाणी सक्रिय. त्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम झालं, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, यामध्ये त्यांनी सक्रिय या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतं. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी जवळपास 74 वर्ष झाली. मात्र धाराशिव जिल्हा हा आजही दुष्काळग्रस्त आहे आणि स्वतंत्र झाल्यावेळी त्या देखील तो दुष्काळग्रस्तच होता. त्या कालखंडात ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या आजही त्या जशाच्या तशा समस्या आहेत. परंतु या समाजाचं धाराशिव जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे आपल्याला 1948 ते 1980 या कालखंडातील समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे ती आणि या कालखंडातील परिस्थिती आपल्याला लक्षात येईल. ज्या पद्धतीने हैदराबाद मुक्ती संग्राम लढा हा चालवला गेला त्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. राजकारणाचा आणि विकासाचा जर नियम लावला धाराशिव जिल्ह्यासाठी तर मराठवाड्यातील नव्हे तर देशातील सर्वात मागासलेला हा जिल्हा आहे. मराठवाड्याच्या इतिहासात धाराशिव जिल्ह्याचे खूप महत्त्व आहे. धाराशिव जिल्ह्याची या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती आणि स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती, 70 वर्षानंतरची परिस्थिती देखील या ठिकाणी थोडीफार बदललेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनावरील या ठिकाणी अनेक समस्या किंवा त्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी येथील राजकारणी किंवा इतर नेते मंडळ या ठिकाणी सक्रिय नाहीत याबद्दल खंत वाटते. धाराशिव जिल्हा विकास आणि जीवनमानाच्या दृष्टीने अधिक मागास आहे. या संशोधनामध्ये वापरण्यात येणारी संशोधन पद्धती ही ऐतिहासिक स्वरूपाची असून त्यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम साधनावरती जास्त भर दिलेला आहे.
आणखी यामध्ये ऐतिहासिक विश्लेषण पद्धतीचा देखील उपयोग केला गेला आहे. मात्र कोणत्याही काल्पनिक संकल्पनेचा विकास केला जाणार नाही, याची उलट त्यामध्ये पुराव्यांच्या आधारे सत्य संशोधनावर भर दिला जाईल. व्यक्ती अभ्यास असल्यामुळे त्याच्यामध्ये होणारा जो पूर्वग्रहदूषितपणा आहे हा लक्षात घेऊन या ठिकाणी माझे मार्गदर्शक मला वारंवार त्याबद्दल सचेत करत आहे. त्याची काळजी घेऊन या ठिकाणी मी हा संशोधन प्रबंध या प्रबंधासाठी मी जी काही गृहीतके ठरवलेली आहेत ती खालीलप्रमाणे आहेत. शेतकरी, भूमिहीनांच्या, कास्तकारांच्या, कामगारांच्या यांच्या समस्या ह्या एका प्रदेशाशी निगडीत नाहीत, त्या संपूर्ण भारताशी आहेत. त्यामुळे त्यांची सोडवणूक करणे हे गरजेचे आहे. त्यांची या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कारणमीमांसा असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आजही शेतकरी कामगार पक्ष काम करतो आहे. त्याचा प्रभाव कमी झाला आहे, परंतु त्या शेतकरी कामगार पक्षाचे जे खंदे नेतृत्व होते त्यांच्या पूर्वीच्या कार्यामुळे या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष आज देखील या ठिकाणी तग धरून आहे. धाराशिव मधील शेकाप पक्षाची मजबूत बांधणी ही भाई पाटलांची देण आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जे काही शेकाप पक्षाची बांधणी आहे ती आज देखील मजबूत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढील गृहीतक आहे, उद्धवराव पाटील आणि धाराशिव जिल्ह्यातील शेकाप पक्षाची चळवळ ही सर्वांगीण विकासाचा एक मैलाचा दगड आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाची ओरड सरकार दरबारी एकदम प्रभावीपणे मांडण्याचा या ठिकाणी भाई उद्धवराव पाटलांनी कार्य केलं. उद्धवराव पाटील यांच्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या प्रबंधासाठी खालीलप्रमाणे उद्दिष्ट मी ठरवलेले होते. राजकारणात विचारांची मार्मिकता, वस्तुनिष्ठता, सामाजिक भान आणि प्रासंगिकता ही भाई उद्धवराव पाटलांची एक महत्वाची खुबी होती, जी आज नव्या राजकारण्यांनी या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे. धाराशिव आणि मराठवाड्याच्या इतिहास पटलावर उद्धवराव पाटील हे नाव आणि त्यांचे विचार समजावून सांगण्यासारखे आहेत. नव्या पिढीला हे एक नवीन मार्गदर्शक उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्या ज्ञानाची मर्यादा ही त्यांच्या विचारात किंवा त्यांच्यावर न झालेल्या लिखाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणात, समाजकारणात भाई उद्धवराव पाटील यांचे विचार नक्कीच उपयोगी येतील याची मला खात्री आहे. हैदराबाद सारख्या अगदी प्रतिकूल परिस्थितीत ही जगाबरोबर स्वतःला चालवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाला चालवण्यासाठी उद्धवरावांनी स्वतःचे व्यक्तिमत्व या ठिकाणी उदार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 21व्या शतकाच्या राजकारणात विचारश्रेणी आणि वस्तुनिष्ठतेला आलेली मरगळ ही कोणत्याही मानवाच्या जीवनात चळवळीपासून दूर नेणारी आणि समाजभान घालवणारी असते. हे भाई उद्धवराव पाटलांच्या संघर्षमय जीवनावरून आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी केलेल्या चळवळीच्या आणि संघर्षाच्या माध्यमातून ते आपल्याला समजते. या संशोधनासाठी संशोधन मर्यादा या खालीलप्रमाणे आहेत. उद्धवराव पाटील यांची जीवनाची जडणघडण ही हैदराबाद संस्थानात झाली आहे. त्यावेळी मराठवाडा मुक्ती संग्राम, रजाकार, गोवा मुक्ती चळवळ या चळवळी या ठिकाणी आपल्याला सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, त्यानंतर ते लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लोकसभा, राज्यसभा यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची या ठिकाणी दखल घेणे गरजेचे आहे. त्यानंतर या प्रबंधाची मर्यादा ही 1920 ते 1983 या कालावधीपुरती महाराष्ट्र, मराठवाडा, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यापुरतीच या ठिकाणी मर्यादित असल्याला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या भाई उद्धवराव पाटील एक चिकित्सक अभ्यास या विषयावरील संशोधनाची आवश्यकता, त्यावरील साहित्याचे अवलोकन केले असता आले. असे निदर्शनास आले की उद्धवराव पाटील यांच्या राजकीय जीवनावरती जास्त प्रकाश पडल्याचे आपल्याला पाहायला मिळते, परंतु त्यांच्या वर असणाऱ्या प्रभावामुळे त्यांचे राजकारण तर राजकारणाबरोबरच या ठिकाणी समाजकारण आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या प्रश्नांचा त्यांच्यावरती या ठिकाणी जास्त परिणाम होत होता. त्यामुळे त्यांना त्या
विषयाची अधिक जाण किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, झटण्यासाठी, त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य संपूर्ण खर्ची घातले. ते एक लोकप्रिय आमदार, लोकप्रिय खासदार असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणादाखल म्हणून 1956च्या निवडणुकीमध्ये त्यांना सर्व जनतेने या ठिकाणी वर्गणी गोळा करून उमेदवारीसाठी या ठिकाणी उभे केलेलाच आपल्याला पुरावा या ठिकाणी मिळतो. तात्कालीन परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी केलेला उठाठेव हा आजच्या पिढीला योग्य मार्गदर्शक किंवा योग्य दृष्टिकोन, एक विचारसरणी देणारा देऊ शकतो. त्यामुळे उद्धवराव पाटील हे नव्या राजकारणीय पिढीला समोर येण्यासाठी किंवा त्यांना प्रगती करण्यासाठी ते एक मार्गदर्शक ठरू शकतात. आज राजकारण जे घराघरात पोहोचले आहे, त्यासाठी लागणारी जी विचारधारा आहे ती या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील आपणाला उपलब्ध करून देतात. ही स्थिती समारोप, मराठवाडा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती लढा आणि इतर जनचळवळीमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या आणि धाराशिवच्या जडणघडणीत या ठिकाणी त्यांचे मोठे नाव आहे किंवा या सर्वच बाबीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, या सर्व चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग हा आजकालच्या राजकारण्यांना या ठिकाणी दिशादर्शक ठेवू शकतो. आजपर्यंत उद्धवराव पाटील हे कार्य आणि कर्तृत्वाने अमर आहेत, अशी त्यांच्या समाज परिवर्तनीय दृष्टिकोनाची गरज आपल्याला समजणे गरजेचे आहे आणि ते सर्वांना पटवून देणे गरजेचे आहे. कारण उपेक्षित, शोषित वर्गाच्या समस्यांना उद्धवराव पाटील सरकार व लोकांसमोर मांडत होते. शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव, कामगाराला योग्य मजुरी आणि जमीन नसणाऱ्याला जमिनीचे वाटप या प्रश्नासाठी ते त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं जीवन असेपर्यंत या ठिकाणी त्यासाठी लढले. त्यासाठी भव्य बैलगाडी मोर्चे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सरकारला धारेवर धरणे, सरकारला त्यांच्या वेगवेगळ्या कामकाजात या ठिकाणी सळो की पळू करून सोडणारे उद्धवराव पाटील हे सर्वांच्या ध्यानी आल्याशिवाय राहत नाही. वरील प्रमाणे प्रबंधांचे काम सुरू आहे. त्या पद्धतीने मार्गदर्शकांनी दिलेल्या सूचनांचे पालन, बदल आणि वेळेनुसार मिळणाऱ्या साधनांच्या माध्यमातून एक वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रह न बाळगता हा प्रबंध संपूर्ण पुराव्यानिशी सादर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्याचा नक्कीच समाजाला उपयोग होईल अशी या ठिकाणी आशा बाळगतो. त्याबरोबरच भाई उद्धवराव पाटील हे एक शेतकरी नेते होते. धन्यवाद.